न्यूज, एक पाऊल पुढे। आवार पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेवर कोसळले महाकाय झाड, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार झाड काढले असते तर शाळेचे नुकसान झाले नसते। परंडा दिनांक 5 जून परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात शुक्रवारी रिमझिम पाऊस आणि सुसाट वादळी वाऱ्यामुळे पिंपरणीचे एक जुने झाड मुळासकट उन्मळून पडले। हे झाड थेट शाळेच्या वर्गखोलीसमोर असलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळल्याने शेडचे मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने विद्यार्थी आणि शिक्षक परिसरात उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। आवार पिंपरी परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक हवामानात बदल झाला। पावसाच्या रिमझिम सरींसोबतच सोसाट्याचा वादळी वारा सुटल्याने शाळेच्या आवारातील एक मोठे पिंपरणीचे झाड कोसळले। झाड कोसळल्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले। सुदैवाने शाळा बंद असल्याने शाळेच्या आवारात कोणीही नव्हते। साहित्याचे नुकसान झाड थेट पत्र्याच्या शेडवर पडल्यामुळे शेडचे पत्रे चेंदामेंदा झाले असून सांगाडाही वाकला आहे। या घटनेमुळे शाळेचे आर्थिक नुकसान झाले असून शाळा व पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा प्रशासनाला या शेडच्या दुरुस्तीचे आव्हान उभे राहिले आहे। शालेय सुट्टीच्या कालावधीत ही घटना घडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। मात्र परिसरात अशी अनेक धोकादायक झाडे असल्यास ती वेळीच तोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। शाळेच्या प्रांगणात असलेले जुनाट झाड शाळेवर पडल्याने शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या मागणीनुसार झाड काढले असते तर शाळेचे नुकसान झाले नसते। मागील काही दिवसांपूर्वी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व काही पालकांनी धोकादायक झाड काढण्याची वन विभाग बूम यांच्याकडे परवानगीची मागणी केली होती। त्या अनुषंगाने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरील झाडाची पाहणी करून ग्रामपंचायत कार्यालयाकडून सदरील झाड काढून घेण्याचा ठराव घ्या असे सांगितले होते। मात्र काही नागरिकांच्या सांगण्यावर ठराव घेण्यास ग्रामपंचायतीने टाळाटाळ केली। त्यावेळेस ठराव घेऊन सदरील झाड काढले असते तर शाळेचे नुकसान झाले नसते आहे। झाड शाळेवर कोसळल्याने शाळेबरोबर शाळेच्या छतावर असलेले सोलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।